त्याच्या आधी सुद्धा मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलो होतो आणि आता निवडून आल्यानंतर खासदार झाल्यानंतर सुद्धा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे. खरं तर ठाण्याच्या सीटसाठी राज ठाकरे यांची सभा देखील फार महत्त्वाची ठरली. काय नेमकं आजच्या या बैठकीत झालंय? राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंददिघे साहेब यांच्या कार्यालयाला, त्यांच्या घराला सुद्धा भेट दिली होती. ठाणे आणि कल्याण लोकसभेकरता एक जाहीर सभा सुद्धा घेतली होती आणि राजसाहेबांचं मार्गदर्शन हे कायम माझ्या सोबत असतं, माझ्या पाठीमागे असतं. आणि ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली जेव्हा मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरू केलं तेव्हा सुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. आणि आयुष्यामध्ये खासदारकी सारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणे मला क्रमप्राप्त ठरतं. जाहीर सभा घेतली म्हणून मी या ठिकाणी आलो नाही, तर त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं, आयुष्याची सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेणं माझ्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. शिवसेनेसाठी एक मोठं यश म्हणावं लागेल, कारण जर आपण पर्सेंटेज बघितले तर मोठं यश शिवसेनेला बघायला मिळालेलं आहे. आणि अशाच वेळेस आता विधानसभेच्या तयारीला देखील कालपासून सुरुवात झालेली आहे, काल बैठका झालेल्या आहेत, खासदारांना देखील बोलवण्यात आलं. मुख्यमंत्र्यांनी काय नेमकं मार्गदर्शन केलं, विधानसभेसाठी काय नेमके आदेश दिले? बघा, विधानसभेच्या निवडणुका आता येत आहेत, महानगरपालिकेच्या सुद्धा निवडणुका येतील आणि मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं काही बदललेली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं तुष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये जे काही गैरसमज पसरवत आहेत, काही समाजांमध्ये, काही धर्मामध्ये, ते कशा पद्धतीने लोकांसमोर आपण मांडायला पाहिजे आणि त्यांचा जो चेहरा आहे, खरा चेहरा आहे, जो कायम हिंदुत्व हिंदुत्व म्हणून जे लोकांसमोर आणतायत, परंतु पाठीमागच्या दरवाजाने ज्या पद्धतीने विशिष्ट धर्माचं तुष्टीकरण करतायत ते लोकांसमोर उघडं पाडायचंय आणि त्या दृष्टीने रणनीती आम्ही आखलेली आहे. राज ठाकरे यांच्यासोबत काही बोलणी झाली का? चर्चा तर होणारच ना. विधान परिषद निवडणुका होत असताना महायुती आणि महायुतीतले जे उमेदवार आहेत ते एकमेकांसमोर उभे टाकतात. नाही, होईल ते होऊन जाईल. तुमच्याच पक्षाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी वक्तव्य केले की जर आमच्या भागातून कमी मतं गेली असतील तर आम्ही आमच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊ. कसं पाहता?